नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, RT ॲडमिशन 2024-25 करिता ऑनलाईन अर्ज कधीपासून चालू होणार आहे किंवा शाळांना रजिस्ट्रेशनसाठी काय कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। 18 मार्चपर्यंत या ठिकाणी कालावधी देण्यात आला होता, परंतु यामध्ये आता मुदतवाढ मिळाली आहे की या ठिकाणी नोंदणीला सुरुवात झालेली आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेच्या बटनने प्रेस करून द्या, जेणेकरून आपल्याला RT संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता महाराष्ट्र राज्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे RTची, RT 25% ॲडमिशन्स पोर्टल, तर यावरती जर तुम्ही आलात तर या ठिकाणी सूचना जे आहेत तर ते 4/3/2023 पासून शाळांना जे रजिस्ट्रेशनसाठी वेळ देण्यात आला होता त्याची या ठिकाणी तारीख दाखवत आहे। तर 18 मार्चपर्यंत जे आहेत तर या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी वेळ देण्यात आला होता, परंतु यामध्ये आता वाढ झालेली आहे की नाही हे या सूचनांमध्ये काही अपडेट या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही आहे। परंतु जर तुम्ही इथं वरती ॲडमिशन शेड्यूलवरती जर क्लिक केलात आणि या ठिकाणी इयर वगैरे सिलेक्ट करून राऊंड वगैरे सिलेक्ट करून जे आहेत हे जर तुम्ही सिलेक्शन रेग्युलर वगैरे दाखवलं तर या ठिकाणी जे आहे डेट अपडेट झालेली आहे। जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्कूल रजिस्ट्रेशनसाठी जे आहेत फ्रॉम म्हणजे 4/3/2024 पासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे सर्व जिल्ह्यांची शाळा नोंदणीसाठी। तर त्यांना 22/3/2024 पर्यंत या ठिकाणी जे आहेत मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे, जे की सुरुवातीला 18/3/2024 पर्यंत या ठिकाणी शाळांना नोंदणी करायची होती ऑनलाईन पोर्टलवरती, म्हणजे त्यामध्ये विद्यार्थी संख्या त्यांना टाकायची होती आणि त्यांना RTची क्षमता त्या शाळांमध्ये किती व्हॅकन्सी असणार आहेत ती माहिती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे रजिस्ट्रेशन नंतर। तर ही जी सर्व माहिती आहे, ही जी शाळेची पूर्ण प्रोसेस आहे तर ती 22/3/2023 पर्यंत आता करण्यासाठी या ठिकाणी शासनाने मुदतवाढ दिलेली आहे। म्हणजे आता शाळा नोंदणी जी आहेत तर ती 22/3/2024 पर्यंत होणार आहेत। तर ऑनलाईन अर्ज जे आहेत तर हे सुद्धा कधीपासून चालू होणार आहे, सविस्तर डिटेल आपण पुढे बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा। आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा। सर्व जिल्ह्यांना एकच तारीख आहे शाळा नोंदणीसाठी किंवा शाळा रजिस्ट्रेशनसाठी 4/3/2024 पासून सुरुवात झाली होती, तर 22/3/2024 पर्यंत जे आहेत तर स्कूल रजिस्ट्रेशनची प्रोसेस या ठिकाणी सुरू असणार आहे। जसं की या ठिकाणी एक एज्युकेशन वार्ता न्यूज नेटवर्क म्हणून एक ऑफिशियल वेबसाईटवरती आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, तर यावरती एक लेटेस्ट अपडेट या ठिकाणी RT संदर्भात आलेली आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या RT प्रवेश प्रक्रियेत RT ॲडमिशन प्रोसेस सुरुवात झाली असली तरी शाळा नोंदणीच्या प्रक्रियेसाठी येत्या 22 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। जसं की मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा दाखवलेलं आहे की 22 मार्चपर्यंत जे आहे शाळांना रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि सध्या 55,504 शाळांची नोंदणी झाली असून या शाळांमध्ये RTच्या तब्बल 7,33,378 जागा उपलब्ध आहे। त्यात पुढील काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। तसं ठिकाणी विद्यार्थी मित्र जवळजवळ 55,000 शाळांच्या नोंदणी या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्यामध्ये 7,33,000पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांची जागा उपलब्ध आहेत असे सुद्धा या ठिकाणी समोर आलेले आहे। आणि या ठिकाणी काही शिक्षण अधिकारी जे आहेत शिक्षण विभागातील तर त्यांच्याशी चर्चा चालू आहे। तर यावरून आपल्याला असे लक्षात येत आहे की या ठिकाणी शिक्षण विभागाची चर्चा चालू आहे की जे आहेत की जे प्रत्यक्ष स्टुडंट रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे तर ते मार्च महिनासुद्धा पूर्ण एखाद्या वेळेस उजाडू शकतो, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी सुरुवात होणार असल्याची शक्यता या ठिकाणी दर्शवली जात आहे। म्हणजे ह्यावेळेस जे आहेत अजूनसुद्धा ऑनलाईन अर्ज चालू झालेले नाही आहे, तर मार्च एंडिंगला किंवा मग एप्रिल स्टार्टिंगला या ठिकाणी फॉर्म ऑनलाईन चालू होण्याची शक्यता या ठिकाणी दर्शवली जात आहे, अशी चर्चा या ठिकाणी शिक्षण विभागाचे अधिकारी या ठिकाणी करत आहे। शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार RTO अंतर्गत तब्बल 80,000 अधिक शाळांची नोंदणी होईल। शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीमध्ये सुमारे 55,000 शाळांनी नोंदणी केली होती, त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने शाळा नोंदणीसाठी येत्या 22 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे। राज्यात दरवर्षी पुणे जिल्ह्यात RT प्रवेशाच्या सर्वाधिक जागा असतात, मात्र यंदा पुणे जिल्ह्यापेक्षा इतर जिल्ह्यातील शाळांनी RTसाठी अधिक नोंदणी केली आहे। आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात सर्वात 3,949 शाळांनी RT प्रवेशासाठी नोंदणी केली असून नाशिक खालोखाल अहमदनगर जिल्ह्यातील 3,472 शाळांनी नोंदणी केली आहे। त्यानंतर पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असून पुण्यातील 3,156 शाळांची नोंदणी झाली असून त्यात पुढील काही दिवसात वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी दर्शवली जात आहे। अशा पद्धतीने आतापर्यंत किती शाळांनी नोंदणी केलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नोंदणी या ठिकाणी झालेली आहे ही माहिती आपण सविस्तर बघितलेली आहे।
साहेब की सर्व माहिती आपल्याला आता कळाली असेल. ऑनलाईन अर्ज जे आहेत मुलांची म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन ही कंप्लीट एकतर मार्च एंडिंग किंवा आत्ता जे आहेत एप्रिल स्टार्टिंगला चालू होण्याची शक्यता या ठिकाणी दर्शवली जात आहे. जशी ऑफिशियल अपडेट येईल तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही फक्त चॅनलशी कनेक्ट राहा. काही अडचण असेल तर कमेंट करत राहा. चला मग भेटू आपण अशाच व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.